जय शिवराय. मी जयश्री पवार. माझ्या फोटोग्राफर सखीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. मंडळी, आपल्याकडे आंबा सीझन साधारण मे आणि जूनमध्ये असतो. त्यातल्या त्यात शिवनेरी हापूस म्हणून जुन्नरचा हापूस आंबा ओळखला जातो. हापूस बरोबर केशर, सोनपरी, राजापुरी असे अनेक प्रकार आंब्यांचे आहेत. पण त्यामध्ये जुन्नरचा हापूस आणि केशर जास्त प्रमाणात प्रसिद्ध आहे. हे किती 2 दिवसात तयार होतील आता ना पुन्हा. किती सुंदर आहे. त्याच्यामुळे ते पिकतात ना वेगवेगळ्याचे. तुम्ही आता आतून घ्या जरा. तुम्ही जाऊ आतमध्ये या रूम मध्ये. तुम्ही घ्या. तुम्ही बाहेर घेऊ का तुमचं. आणि आपण म्हणतोच ना, ज्या ज्या सीझनचं फळ त्या त्या सीझनला खायलाच पाहिजे. तेव्हा आम्ही आलो आहोत वैष्णवधाम येथील किसनदादा गायकवाड आणि सुरेश नाना गायकवाड यांच्या शेतात आंब्याच्या बागेत आंबे खायला. पण आज आपल्याबरोबर आहेत अमेरिकेचे पाहुणे, गायकवाड दादांची मुलगी प्रतिभाताई आणि त्यांची मुलं अनिका आणि अथर्व यांच्यासोबत. चला तर मग पाहूया आजोबा आणि नातवांमधील गमती जमती. अनिका, इकडनं फोडायचं दाताने. हे चल बागेत. दुसरं आलं झाड. आणि पूर्ण गेलेलं झाड भाऊच्या बायकोने ना पूर्ण ट्रॅक्टर घातले. जेवढी ट्रॅक्टर चालू 30 चालू होती ट्रॅक्टर. पूर्ण झाड मोडलं. पुन्हा जिवंत केलं झालं. हे पण तोच झालं ट्रॅक्टर. पुन्हा कुठला कलम केलं का त्याला? कलम नाही, त्याला बडिंग केलं आणि प्लॅस्टिक बांधून आतमध्ये कलम चालू आहे का. हे कलम केलं. कुठला आता आंबा आहे ना, आंबा पिकला आंबा वर इकडनं फोडायचा आणि कच्चा आंबा कसले गोडे तुटते नंतर ते मस्त आहे. खाली आंबा तुम्ही आंबे घ्या. याच्याने आपण आंबे तुम्ही किती केशर आहे का हापूस आहे? आपण $42 म्हणजे तुम्ही एक आंबा 150 रुपयाला खाता. अजून लई फोटो आपल्याला मस्त आवड आहे ना. त्याला सवय नाही ना त्यामुळे. झुपकाच आहे ना. नाही आर्यन पुढे आर्यन आर्यन पुढे द्या. आणि का ठीक आहे. असं बांधलेले आहेत का आणि का. लुक आणि का पकड कॅच पकड. चल फोटोग्राफी. पिशवी काढायची का? पिशवी काढा ना. स्मॉल टेक फोटो. बस चल. तो घेतोय फोटो. तुझाच फोटो घेतोय तो. बसित ते मगनपल्ली सांगा असं क्रॉस करायचं. होल्ड इट ना. तर होल्ड इट. होल्ड. एक मिनिट व्हिडिओ घेऊ घ्यायचा. मगनपल्ली कसं आहे आंबा? हो छान. हा 2च आलीत का? तुम्हाला न्यायचं खाली ना. दोनच आलीत. म्हणजे या पूर्ण बागेत 2च आहेत का? एकच झाड आहे का? मग ही दुसरी झाड
हे काय इथं आहे ना कुठलं? आंबे आता मुलांना चांगले चांगले आंबे घे फक्त ये. बाई. हे हुडी घ्या, हुडी घे. काढते खोल खोल आणि का खोल हातात दोन्ही हाताने खोल आणि का पुढे जा ना पुढे जा आणखी सर पुढे तोडायचे ते नाहीतर बरं का. थोडं थोडं पुढे घ्या तुमच्या या मोबाईल मध्ये काढा ना फोटो. हा आणि का परत घाल परत घाल त्याला घाल त्याला घाल परत येस घालताना घे घालताना थांब थांब आणि का बॅग घे बघा आपली. याच्यामध्ये किती जातीचे हे आहेत आंबे आहेत नाना? 7. कोणते कोणते? हे जे आहे ना हा. हे पूर्ण देशी पूर्ण पूर्ण गावठी आहे पूर्ण गावठी हा. हे पूर्ण गावठी. याच्यावरती मी जे चांगले व्हरायटी आहेत का ते ग्राफ्टिंग करणार. येऊन जपानची स्वामी जाकी ना तिथे स्वस्त मिळते मी करणार. सोनपरीचे मी याच्यावर ग्राफ्टिंग करणार. अच्छा हे काय ही पूर्ण गावठी ह्याच वर्षी लावली झाडे आता कॅच चांगला पाहिजे ना आंबे विकणार आहे ना. पोज येते गावठी आंबा. गावठी म्हणजे पूर्ण जंगलातली कोई हा भीमाशंकरच्या जंगलातून आणलेली. बर. आणि ह्या जंगलात आणली हुंडीनी हिच्यावरती आता मी कुठल्या प्रकारचे किती महागडे आंबा ग्राफ्टिंग करू शकतो. मियाजाकी महाराजा सोनपरी याचे मी ग्राफ्टिंग करणार सगळे. आणि आपल्याला जे लागणार व्हरायटी म्हणजे शुद्ध आंबा ही जबाबदारी आपली त्याच्या. नाही 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 गरम पाऊस आता कमी आहे आता आळस न करू म्हणा. खा 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 खा. मी ये आणि का नाही म्हणते आणि हा? तुम्ही खा. तुम्ही खा. काय मी नाही खाणार. कडक हो ना घेणार ना पाणी असं. आंबे असत ना. मस्त. Look at that mango is so good. Look yellow. It's like आमची आंब्याची व्यापारी इथे आमचे हे आमचे आंब्याचे प्रतिभा तुम्ही या ना फॅमिली प्रतिभा तू पण ये. कमी अरे तुझ्यासारखे आपल्या आंबे विकायचे आपल्याला आंबे घेतो या आणि काही अमेरिकेत आंबे विकायचे. इकडे इकडे तोंड करा. हे केशर आहे का? केशर आहे. किती खाणार तुम्ही आंबे खाणार? आज किती व्हिडिओ आवडलं बाग मग काय कशी बाग आहे मस्त असं दिवसभर निवांत पाहिजे असं वरती का. मगनपल्ली. दोन आंबे आहेत ना आपल्या अजून नाही माहिती का? हे बघा ना किती जास्त आंबे आहेत भरपूर. अजून ती पिकली नाही खूप वाढली. हा हे काय हे बघ चांगले आंबे नाही. टोटल 1200 झाडं. बागेतून फिरायचं. इकडचे आंबे काढलेत ना. नाही हा पूर्ण हापूस का? केशर. हे ना विद्यापीठाचं केशर आहे आणि खूप टेस्टी व्हरायटी. विद्यापीठाचं कोणत्या विद्यापीठाचं? आपण खाणार वर हा तुम्हाला सांगायची चौकशी ह्या आंब्याची आते ती व्हरायटी
आंबे कसे वाढले? 5 वर्षाचे आंबे फक्त. बरेच मोठे झालेत ना. हं? त्याचं अंतर सेमच होतं की तुम्ही कमी ते सेम अंतर. याचं कमी अंतर आहे. 4 वर्षाची व्हरायटी कंटाळला आता. बरं का? 4 वर्षाची 3 वर्षाची variety. चला. आणि ह्याचे खाली पडलेले आंबे हे खराब आहेत का? खराब आंबे. मी पिकले आंबे ते सोडून दिले, घेतले नाही मी आंबे. हा. पिकले म्हणून सोडून दिले. आणि हे जर आडीला लावले तर पिकणार का? नाही पिकणार, खराब होणार. पिकून झाले तयार. ते आता कसं माहिती आपल्याला पीक ठेवायचे नाही ना, हा. यावर्षी पावसामुळे आंबे काढायला लेट झाले ना. बरोबर. Look at that mango is so good. Look here. I'm just asking, Baba. We don't have swimsuit. I did get swimsuit for this one. बसा खाली, बसा आंबे. आणि प्रत्येकाने एक एक आंबा घ्या तर खरं. आंबा महोत्सव बस आता आंबा महोत्सव साजरा करा. Just for photo. आणि का Just sit there and just take photo. आता आंबे पकडले. घ्या. आणि का बस खाली बस. येस. हा हा येस. प्रतिभा ये त्यांना. I don't want to eat. काय आंबे झालेलेच खाऊन. हा घे चालू आहे. ओके पूर्ण झाले. घे बा, घेते का? हा व्हिडिओ घ्या. व्हिडिओ चालू ना? हा चालू आहे. प्रतिभा असं ओपन कर. ते जे असले की नाही थांब तू आंबा आहे ना, थांब ऐक एक तरी आंबा इथं खा ना. नानाच्या बाळालाही दिला मी जोर. योगी आंबा कसा सालीसारखं गोल फिरतो बाई. हा. एक व्हिडिओ चालेल बघ. पातळ स्किन आहे. आपल्या वाडीत तुला पेटी घे बघ. आम्हाला पण एक पाहिजे बरं का चाळकवडीला. नाना चाळकवडीला भरायची ना पेटी आपल्याकडे. हॅलो. हा माझं नाव सांगू स्टार्ट. सांगा ना. माझं नाव सुरेश बबन गायकवाड, राहणार बुचकाळी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. तर माझी ही केशरची बाग आहे. मी विद्यापीठातनं सगळं व्हरायटी आणल्या होत्या. कोणत्या विद्यापीठात? महात्मा फुले आपलं दापोली कृषी विद्यापीठातनं मी रोपं आणली आणि त्याचं मी पूर्ण मातृवृक्ष घेऊन मी स्वतः काय आंब्याचे ग्राफ्टिंग केलं आणि त्याप्रमाणे मी माझी लागवड केली आंब्याची. तर माझ्याकडे जवळजवळ आतापर्यंत 1500 केशर आहे, 1,500 माझ्याकडे हापूस आहे आणि जांभळाची पण माझ्याकडे 300 झाडं आहेत. अशा करून माझी संपूर्ण बाग ही टोटल सगळं क्षेत्र हे 16 एकरमध्ये आहे. 16 एकर. 16 एकरमध्ये संपूर्ण बाग झालेली तयार. आणि एक उत्कृष्ट आंबा, माझा सर्व आंबा एक चांगल्या पद्धतीने सेंद्रिय पद्धतीने पिकवला जातो. आणि माझं टोटल मार्केटिंग हे होम डिलिव्हरी पुण्याच्या सर्व सोसायट्यामध्ये मी स्वतः माझी मार्केटिंग केली जाते. आणि मी आंब्याला पूर्णतः क्रॉप कव्हर केलं होतं. हे क्रॉप कव्हर आहे. या क्रॉप कव्हरमुळे ना ट्रिप्स, तुडतुडे, फळमाशी असा कुठलाही प्रकार होत नाही. त्यामुळे आंबा आमचा आहे ना एकदम शुद्ध आणि चांगल्या प्रकारचा होतो. त्यामुळे सोसायटी देताना आम्ही सगळ्या गोष्टीचा एक पूर्ण विचार करतो, जेणेकरून निर्जंतुकीकरण आंबा कसा प्रत्येकाच्या घरी जाईल आणि व्यवस्थित लोकांना चव लागेल या आशेने आम्ही हे काम करतो. हा आपल्या संपूर्ण 55 एकर फक्त आंबा आहे. 55 एकर. 55 एकर सगळा टोटल सगळ्यांचा. यांचा 23 एकर, शेजारच्याचा 5 एकर, याचा 15 एकर, आपले 8 एकर आणि बाकी शेतकरी किटू लावले ते वेगळे. टोटल 55 55 एकरचा फक्त हाफ आहे, म्हणजे नुसता आंबा आहे.